महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। हर घर तिरंगा उपक्रमाच्या नियोजनात कर्जतकरांचा उत्साह। रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव। भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रम कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यासाठी नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून हा उपक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचा निर्धार केला। नगर परिषदेच्या सभागृहात नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या। मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जनतेच्या मनात लढ्याची स्मृती तेवत राहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील अज्ञान नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम ठेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी येत्या 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष अच्युत कोडगिरे यांनी हा उपक्रम करताना संस्था, विद्यालये आदींनीही बरोबर घ्यावे, आमच्या संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन दिले। निवृत्त मुख्याध्यापक दामोदर शहासने यांनी हा उपक्रम करताना निधीची आवश्यकता लाभेल त्यासाठी शहरातील व्यापारी संघटना, दानशूर व्यक्ती, संस्था आदींकडून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत, तसेच दुर्गम भागात वाडी वस्तीवर देखील हा उपक्रम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे सूचित केले। नगरसेवक बळवंत घुमरे यांनी राखी पौर्णिमा, दहीहंडी आदी सण या कालावधीत येतात, त्यासाठी तिरंगी रंगाचा वापर केल्यास एक वेगळेच महत्त्व प्राप्त होईल असे सांगितले। माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी आपण स्वातंत्र्याच्या संबंधी अनेक उपक्रम राबवतो, परंतु त्यासाठी किती लोकप्रतिनिधी व नगरसेवक उपस्थित राहतात हे सुद्धा पाहिले पाहिजे। सर्वांनीच सहभाग घेतल्यास स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल असे सांगितले। जितेंद्र ओसवाल यांनी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 वर्षांवरील नागरिकांचा सन्मान करावा असे सुचविले। विजय मांडे यांनी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने गेली 18 वर्षे 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:02 ध्वजारोहण करतो। या उपक्रमातही आम्ही सहभागी होऊन लागेल ते सहकार्य करू असा शब्द दिला। रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी ध्वजवाहनांसाठी लागणारे ध्वज नगर परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येतील, मात्र कोणत्याही परिस्थितीत ध्वजाचा अपमान होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। या कालावधीत विविध समारंभांचे आयोजन करण्यात येईल, त्यासाठी संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे स्पष्ट केले। सूत्रसंचालन रवींद्र लाड तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी भणगे यांनी केले। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, कृष्णा लाड, सुरेश कुरतडकर, माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, अश्विनी दिघे, विनीता घुमरे आदींसह शहरातील विद्यालयांचे शिक्षक, बचत गटाच्या महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 17 ऑगस्ट पर्यंत आपण सारेजण एकत्रितरित्या राबवणार आहोत। या अनुषंगाने आजच्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी मॅडम, कर्जतमधील सर्वच राज्यमधील लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार मित्रांनो, काल परवाच मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचे, जे देशातले जेवढे राज्य मुख्यमंत्री त्या सर्वांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तशा प्रकारच्या सूचना देऊन या अभिनव उपक्रमाला खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून देश पातळीवरती हा कार्यक्रम यशस्वी व्हावा या दृष्टीनं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून आपला शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा आणि देशभक्ती, देशाभिमान आणि अभिमान या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक नागरिकाला त्यातनं आपला सहभाग द्यावा हा एक चांगला दृष्टिकोन या निमित्तानं आपल्याला दिसून आला। वेगवेगळ्या सूचना सगळ्यांनीच केल्या, परंतु मला या ठिकाणी एक छोटीशी सूचना आपल्या प्रशासनाला करायची वाटते की सदर कार्यक्रमाची रूपरेषा आपण वेगवेगळ्या माध्यमातून जे काही अटी शर्ती किंवा जे काही प्रशासकीय नियम
केंद्राकडनं किंवा राज्याकडून आपल्या आल्या असतील त्याची आपण पूर्तता करणार आहोतच. खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जर का आपण त्या ठिकाणी सामावून घेतलं तर त्या कार्यक्रमाला अधिक व्यापक स्वरूप येऊ शकतं. मुख्याधिकारी मॅडम, आपण नक्कीच या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून कामकाज बघताय. राहुलजी, आपल्याला एक खंत नेहमीच असते की 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या निमित्तानं आपल्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी झेंडावंदन होतं, परंतु दुर्दैवानं जितका लोकसहभाग किंवा लोकप्रतिनिधींचा सहभाग सुद्धा असायला पाहिजे तोही कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतो. ही खंत आहे मला, एक भारतीय नागरिक म्हणून एक ती मनामध्ये असणारी खंत आहे. त्या बाबतीमध्ये आपण सर्वच लोकांना, नागरिकांना मी म्हणेल, लोकप्रतिनिधींची तर जबाबदारीच बनते ती. त्या दिवशी आपलं कर्तव्य असतं की राष्ट्राला आपण सलामी देणं असेल, राष्ट्राप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं असेल. आणि आपल्या कर्जत तालुक्यात तर मोठा क्रांतिकारी इतिहास आहे. हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटलांच्या पदस्पर्शावर पावन झाली कर्जतची भूमी. खरा क्रांतिकारी लढा आपण बघतो की अनेक कार्यक्रमांमधनं जी लोकांचा सहभाग असतो तो सहभाग दुर्दैवाने मिळत नाही. 2 जानेवारीला त्या ठिकाणी सिद्धगड बलिदानानिमित्त आपलेच एक देशप्रेमी नागरिक गोपाळजी शेळके त्या ठिकाणी त्या चौकामध्ये सकाळी 6 वाजता ते मशाल फेरीचं अतिशय सुंदर असं आयोजन असतं. देशप्रेमी नागरिक सकाळी 5 वाजल्यापासून त्या ठिकाणी हजर असतात. त्या ठिकाणी मशाल फेरी निघते, परंतु जो काही व्यापक लोकांचा सहभाग असतो तो तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी त्याची कमतरता जाणवते. हे सगळे हा जो कार्यक्रम आहे आणि सगळे भरले गेले पाहिजे. आपले तालुका, आपले कर्जत नगर क्षेत्र हाच आपण समोर ठेवूया. आणि त्याच्यामध्ये काही खेडेगावे आहेत, काही आदिवासी वाडा आहेत, यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि म्हणून हे आपले जे हर घर तिरंगा हा जो ध्वज आपल्याला मिळणार आहे, हा ते कुठे मिळणार आहे, किती मिळणार आहे, किती पैसे द्यावे लागणार आहेत, याचा सुद्धा आधी आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि मध्यंतरी मी पेपरमध्ये वाचलं होतं की हा ध्वज आहे हा प्रत्येकाने स्वतःच्या पैशाने विकत घ्यायचा आहे. आणि ज्याच्याकडे नसेल पैसे ज्याच्याकडे पैसे त्यांनी त्याला तो स्वतः विकत घेऊन त्याला द्यायचा आहे. तेव्हा खेड्यामध्ये या विशेषतः आदिवासी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, यामध्ये आता कोरोना परिस्थिती आहे, त्यामुळे सगळीकडे आर्थिक अडचणी आहे. तेव्हा त्याचाही आपण विचार करावा. आणि यासंबंधी निधी लागणार आहे. नुसतं आपण चहाचा कप घेतला आणि घरी गेलो असं नाही आहे, तर त्याला निधी पण लागणार आहे. तर नगरपालिका आपली दरवर्षी खर्च करते. काय असेल तो खर्च नेहमी नगरपालिका आघाडीवर आहे. आपली नगरपालिका ही अतिशय रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध नगरपालिका आहे. त्यांच्या नगराध्यक्षाबाई सुद्धा खूप काम करतायत. आज त्यांचा जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे. त्यांचा पुणे मुंबईचा सत्कारही झालेला आहे. मला सांगायचं असं आहे की आपला कर्मचारी वर्ग चांगला आहे, नगरसेवक चांगले आहेत, अधिकारी चांगले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या कार्याला जास्तीत जास्त उठाव मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाने याच्यामध्ये तुम्ही झीज सोडली पाहिजे. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.